हे बघा आता ह्या अशा पद्धतीत आपण सगळ्या लोणचा भरून ठेवणार आहे. एकदम असं मस्तपैकी आपण बरणी कोरडी करून आणि ते ठेवून दिलं आहे. आणि हा लोणचं नाही का टिकायला वर्षभर टिकतोय, कारण एकदम असं चांगल्या प्रकारे आपण बनवलं आहे. आणि ही एवढी बरणी आहे, ही 5 किलोची बरणी आहे. हे बघा ह्या आंब्याच्या झाडाखाली आपण आलो आहे आणि याला काय असे जास्त आंबे नाही लागले. हा लोणच्याचा आंबा आहे. तर आता ह्या आंब्यावरती मी चढणार आहे, तिथून वर असं वर चढत जाणार आहे. आणि ह्या आंबे फळ एकदम छोटं आहे, पण याचा लोणचा एकदम भारी येतोय आणि टिकायला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष टिकतोय. एकदम असं कडकच हा लोणचा राहतोय. आणि आता आपण ते तोडणार आहे. हे बघा एवढले असे छोटे छोटे आंबे आहेत एकदम, हे बघा. पण मग यांचा लोणचा एकदम भारी होतोय. हे बघा एवढे काही जास्त पण नाही, हे एवढे असे आहे ते. मग साधारणतः आपलं काम होईल एवढे आंबे आहेत. हे काय आता ही टोकरी धुवून घेतले मस्त. आता ही नाही का पुसून काढू तो. आणि मग याच्यामध्ये नाही का ती जे आंबा आपल्याला धुवायचे तर ते याच्यामध्ये मस्त असं ठेवायचं. तर आता हे आंबे आणले आता बरेच आपण 5-7 गाडीत घेऊन मस्त असा धुवून काढू. मस्त असे धुवून घ्यायचे, म्हणजे मग ते चीक वगैरे काही राहत नाही. आणि हे आंबे आहेत नाही का एकदम छोटे छोटे येते, जरा छोटेचे येते काय एवढले असे आहे ती छोटे. चांगले असे धुवून घेतले. काही डाग वगैरे हे असे जे राहत आहे ते म्हणजे कसं काहीच राहत नाही. एकदम मस्त असे धुवून घ्यायचे. धुवून आणि एकदम कोरड्या फडक्याने एकदम मस्त असे पुसून घ्यायचे, जेणेकरून वलसर काहीच राहणार नाही. व असे डाग आहेत थोडे थोडे ते पण एकदम असे काढून घ्यायचे. आणि एकाला एकटंच वेल राहतात ना असे, त्याच्यामुळे मग ते डाग पडेल राहतात. अशा पद्धतीत आपण आज लोणच्यासाठी जे आंबे आणलेत ते धुवून घेतोय. आणि एकदम असं गावठी पद्धतीत कमी मसाल्यांमध्येच आपण हा लोणचा बनवणार आहे. आणि वर्षभर टिकल असं एकदम मस्त बनत आहे. ह्याच आंब्याचा मागच्या वर्षी पण घातला होता, तो अजूनपर्यंत आपला टिकला होता, पूर्ण संपून गेला. एकदम असं कडक लोणचा राहत आहे, मऊ असं होत नाही या आंब्यांचा. त्याच्यामुळे आपण हे आंबे वापरलेत. कारण काही काही जे मोठाले आंबे राहतात ते गोड आंब्याचा लोणचा व्यवस्थित बनत नाही, जरा आंबटच आंबा लागत आहे. त्या आंब्याचा एकदम मस्त लोणचा बनत आहे. कारण गोड आंबा आणि जाड कातड्याचा तो आंबा मऊ होऊन जातो. मग आपण लोणचा बनवायला घेतला का त्याचा एकदम मऊ लोणचा होत आहे. त्याच्यामुळं आपण हा एकदम पातळ कातड्याचा घेतला आहे आणि जास्त पण मोठा नाही आहे तो घेतला आहे आपण. तर आता हे आपण आंबे, तर आपले जे आंबे होते तर ते आंबे आपण धुवून गेले आणि एकदम मस्त असे सुकून गेले. तर आता हे आंबे आहेत नाही का, हा चिकाचा जो भाग आहे ना तो थोडासा काढून टाकायचा. असं काढून टाकला तर मग आपण हा आहे नाही का अगोदर आडवा कापायचा. म्हणजे बाकीचे कसे कापित ते नाही मला माहीत, पण मी तर आडवाच कापून घेतोय. अशा पद्धतीत कापून घेतला तर बघा. तर मग याचे 4 भाग करायचे. तेव्हा असे 4 भाग केले तर याच्यात जी घाण आहे तर ही घाण आहे नाही का, तर ती घाण काढून टाकायची आणि परत याचे 2-2 भाग करायचे. म्हणजे पाहिजे आपल्याला जेवढ्या फोड, म्हणजे कशी फोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण फोड करून घ्यायची. आता आम्हाला एवढल्याच फोडी लागत आहेत, आता तुम्हाला कशा लागत आहेत त्या मला काय माहीत नाही. आणि आपण एवढल्याच फोडी बनवणार आहे अशा. आणि या आंब्याच्या आपण हे नाही का एक 8 फोडी होत्यात. म्हणजे आपल्या तर एका भागाच्या ह्या 4 आणि एका भागाच्या 4 अशा 8 फोडी होत्यात. आणि ह्या लोणचा
मी 3 ते 4 वर्षापासून बनवितोय. पहिली आई बनवायची आणि आता मी बनवतोय. तर माझी आणि आईची पद्धत सेम आहे, पण मग प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. एवढी काही जास्त वेगळी नसते, पण थोडक्यात असं प्रमाण, मसाला किती घ्यायचा, काय किती घ्यायचं त्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि हे आता आपला माझ्या पद्धतीनं मी हे कापून आणि आता अशा पद्धतीचे चिकाचं काढून टाकायचं. आणि मसाला याच्यात काय काय घेतात ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रत्येक याचा मी बनवताना पूर्ण पर खुडेपासून तर भाजी बनवेपर्यंत तुम्हाला मी दाखवतोय. मी प्रत्येक वेळेस अशा पद्धतीत मी दाखवतोय. तर आता बघू आता लोणचा कसा बरणीत भरायचा. आणि आपल्याकडं तर पहिले जुन्या काळामध्ये मडक्यामध्ये घालायचे, तर आता म्हणजे मडके राहिलेच नाही. आता चिन्या मातीच्या बरण्या आहेत, तर त्या बरण्यांमध्येच घालणार आहे आता. एवढे झाले. आणि याच्यामध्ये आहे ना हे जे आहे ना ही कोय, याला आम्ही कोय म्हणतोय. तर ती काळी आहे. तर मग नंतर आहे नाही का हे आतमध्ये काळा जो पडदा आहे तो काढून टाकायचा. मग एकदम साफ केल्यानंतर मगच ते त्याला मसाला लावून ठेवून द्यायचा. आणि एकदम म्हणजे असं इजी कापत येते, कारण आपल्या इळतीला दार आहे. आणि याला आमच्याकडे इळती म्हणतात, आणि तुमच्याकडे याला का आंबे तोडायच्याला काय म्हणतात ते पण नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीत माझं आंब कापायचं काम चालू आहे. आणि आता बघा हा आंबा माझ्याकडून असं चावाकला, तर असं चेवकून नाही द्यायचे आंबे जास्त, कारण तुम्हाला बघा असं मस्त कापला पाहिजे. मग चावाकला का तो काय होतोय, तो खराब होतोय. एवढा नाही चावाकला, थोडक्यात सगळं असं चावाकला. तर म्हणजे तशा पद्धतीत चेवकून नाही द्यायचा, म्हणजे मग एकदम लोणचा खराब पण होत नाही. एकदम असं हे लोणचं आहे नाही का, वर्ष ते 1.5 वर्ष टिकत आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे घातलं ते अजूनपर्यंत होतं. आणि आपल्याकडून कसं आपण बहिणीला आणि त्यांना द्यायला लागत आहे थोडं थोडं, कारण ती बाहेर राहते, त्याच्यामुळे तिला काही लोणचं घालायला नाही आहे. आणि ती काय करीते, माझ्या हातचा लोणचं नाही का, ती प्रत्येक वर्षी मला बनवायला सांगते. आणि आली का घरी मग घेऊन जाते ती. तिच्या वाट्याचं पण बनवायला लागत आहे, कारण तिला जर माहीत झाला का लोणचा आंबा आणला, ती लगेच फोनच लगेच करणार का मला वाटायचा घाल. कारण माझ्या हाताचा एकदम मस्त टिकत आहे लोणचा, त्याच्यामुळं मग घरातले पण सगळेच मग मला घालायला लागते. हा आजचा माझा आंबे फोडायचा काम चालू आहे. आणि कोणी आंबे कापायला पण म्हणतात, आंबे कापायचे लोणच्यासाठी. आणि हा एकदम म्हणजे लोणच्याचाच आंबा आहे, आणि याचा लोणचा पण मस्त टिकतोय. अशा फोडी करून झाल्यात आपल्या. आणि हा जवळजवळ 5 किलो आहे, 5 किलोच्या आसपास असेल. तर आता हा हे नाही का आपण एक याच्यात नाही का आता आपण मीठ टाकणार आहे आणि हळद टाकून ठेवणार आहे. हे बघा, तर आपल्या अंदाजानुसार हे बघा एवढं मीठ घेतलं आहे, आणि ते आता आपण हे नाही का टाकून देणार आहे. 2 वेळेस घेतलं असं आवडलं मी एवढं मीठ. एकदम असं आपल्या अंदाजानं असं नाही का टाकून द्यायचा. आणि मीठ टाकून झालं आहे. आता थोडीफार हळद टाकणार आहे, जेणेकरून म्हणजे या आंब्याला जो पाण्याचा अंश आहे तर तो कमी होईल. म्हणजे आपण जे लोणचा बरणीमध्ये भरणार आहे
त्याच्यामध्ये जास्त पाणी होत नाही, एकदम असं घट्ट राहते, पाणी होत नाही जास्त. तर असं हलवून घेऊ जरा. हळद आण ना बाळा. आणि याच्यामध्ये नाही का जाडं मीठ जास्त करून टाकीत, पण आपल्याकडे काही जाडं मीठ नाही आहे, तर त्यामुळं आपण हे बारीकच मीठ टाक. एवढा चमच्याभर फक्त आपण हळद टाकणार आहे, अशी थोडी थोडी सगळी करून टाकणार आहे. आता हळद टाकून झाले. आता आपले आपण परत नाही का आता हलवून घेणार आहे मस्त. म्हणजे असं पाणी सकाळीपर्यंत सुटत आहे आणि मस्त असं झाकून ठेवू. आणि आपली हळद आता थोडी कमीच झाली, अजून 1 चमचा आता आपण टाकणार आहे. थोडी थोडी अशी, आपला चमचा एकदम बारीक होता ना, त्याच्यामुळे आता आपण 2 चमचे अशी हळद टाकली. आणि आता आपण हे सकाळपर्यंत नाही का एकदम झाकून ठेवणार आहे मस्त असं इकडेच बाहेर, जेणेकरून मग पाणी सुटेल त्याच्यासाठी. आणि पाणी सुटलं का उद्या मग मस्त फोडणी देऊन बरणीत भरून ठेवायचं. आणि इकडं लसूण घेतल्यात, 3 कांद्या लसूण घेतलाय. आणि इकडं काळी मिरी 1 चमचा आणि लवंगी 1 चमचा असे घेतले ते. तर आपण जो आंबे फोडून ठेवला होता त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, एकदम मस्त अशा प्रकारे सुकलाय. आणि आता तो आपण बरणीमध्ये भरणार आहे. आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडेसे धने घेतले, 2 चमचे जिरा घेतलाय आणि मोहरी घेतली, ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतले. तर मग आता हे मिक्सर आता सगळं मिक्स करून आणि आता ते लोणच्यामध्ये त्या आंब्यांमध्ये टाकायचे. आता आपल्याला हे आपण हे जे लवंग मिऱ्या घेतल्यात, काळ्या मिऱ्या, त्या आपण थोड्याशा भाजून घेतलेल्या, जास्त पण नाही, एकदम. मोहरी जिरा आणि धने जे घेतले ते आपण थोडे भाजून गेले, ते एकदम नॉर्मल. तर आता त्यांचं बारीक वाटण करून आता याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहे. बघा त्याच्यामध्ये आता हे आपण हे नाही का टाकून घेणार आहे, एकदम मस्त असं टाकून घेणार आहे थोडं. आणि हलवांचं नाही का आता मी बरं 2-3 वर्ष झालं बनवतो, हा 4था वर्ष आहे माझा. एकदम मस्त असं पिकत आहे, एकदम मस्त असा कालवून घ्यायचा. आणि याच्यामध्ये आता तेल आणि ते टाकायचं वरतून, तेल वरूनच वतीत आहे मी. आणि मग मी करतोय त्याच्यामुळं मग जास्त बऱ्याच वेळ झालं. तर हे बघा अशा पद्धतीत एकदम मस्त असा हलवून घेतला आहे आता लोणचा आपण. हे बघा मस्त दिसत आहे का. आज नेमका काय झालं आहे, आज पाऊसही भरपूर आहे, त्याच्यामुळं लाईट गेले आमच्याकडं. ही सौर ऊर्जेची लाईट आहे, एकदम छोटीशी, तिनं काय एवढा व्यवस्थित दिसतच नाही. मस्त असं मसाला सगळ्याला लागला आहे. आणि आता आपण हे नाही का मीठ घेणार आहे थोडा. तर आता आपल्याकडं मीठ नाही का मोठा मीठ नव्हता, तर त्याच्यामुळं आता हे बघा मी बारीकच मीठ टाकीत आहे. हे 2 चमचे मीठ घेले मी. हे बघा हे 2 चमचे मीठ टाकीत आहे. हळद आपण 1 चमचा घेतोय, कारण आपण अगोदर हळद टाकेल आहे ना. हे बघा हा मोठा चमचा आहे जरा, याच्यात बरीच हळद बसत आहे, मग त्याच्यामुळं आपण थोडीच टाकीत आहे. मीठही आपला टाकून झाला आहे. आता आपण मस्त परत हलवून देऊ, कारण आपण मिठण हळद टाकेल नव्हती ना, तर ते आता टाकून आता हलवून घेऊ चांगलं एकदम. आता मी मोबाईलचे टॉर्च लावले, त्याच्यामुळे आता हे बघा हे अशा पद्धतीने दिसत आहे. हे नाही का जवळजवळ 5 किलो लोणचा झाला आहे आपला. जास्त काय घालीत नाही, आपली बरणी छोटी आहे त्याच्यामुळं. बघा मस्त असा झाला आहे आणि हलवून आता मस्त झाला आहे आपला. आणि आता आपण हे नाही का त्याच्यात तेल टाकणार आहे. आणि आपलं हे जे तेल आहे
तर हे बघा एवढं तेल आहे, ते अर्धा लिटर तेल आहे. तर ते आता आपण आता टाकून देणार आहे. तर हे बघा हे तेल आहे ना, आपण याच्यातच टोकरीतच टाकणार आहे याच्यामध्ये, कारण नंतर आपण मग भरताना थोडं टाकणार आहे. मी थोडा वेगळ्या पद्धतीत केला, कारण काही मग बरणीमध्ये भरताना किंवा मग मडक्यात भरताना मग तेल टाकीतात, आणि हे तेल गरम करेल आहे. आणि जास्त गरमही नाही जास्त टाकायचा, कारण मग परत मोरीन त्या जळाल्यानंतर, कारण आपण मोरीन त्या अगोदर थोडा भाजून घ्यायला. हे बघा मस्त असं झालंय, मस्त असा आपला लोणचा तयार झाला आहे. आणि आता एक मिनिट आहे ना, आपण चांगला हलवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आहे ना का, आपण ही गणराज मसाल्याची एक पुडी टाकेल आहे, ही लोणच्याची एकच पुडी टाकेल आहे. जास्त बाकी आपण मग घरीच मसाला बनवलेला आहे ना, त्याच्यामुळं मग ती आपण एकच टाकले. हे बघा कलर पण एकदम मस्त आला आहे. आणि हा लोणचा आहे ना, आपण बरणीत भरून ठेवणार आहे. हा मुरेपर्यंत एक 8-15 दिवस एकदम असा मुरला का मग थोडा बरणीमध्ये आपण काढून घ्यायचा खाण्यासाठी. आणि हा लोणचा आहे नाही का, आता मागच्या वर्षी पण आपण बनवला होता ना, तो जवळजवळ नाही का आत्ता महिन्यापूर्वी संपला आहे. बघा मस्त असा लोणचा झाला आहे तयार. मस्त असा आंबे पण एकदम फोडेल होते, सुकून पण घेतले आपण मस्तपैकी, म्हणजे त्याच्यात पाणी जास्त होत नाही. तर मित्रांनो, हा लोणचा जो आहे तो प्रत्येकाची आहे नाही का बनवण्याची वेगवेगळी पद्धत राहते. कोणी बरणीत भरताना तेल टाकीत आहे, कोणी मग मी आताच टोकरीमध्येच टाकेल आहे. पण मग काय होतं, बरणीत भरताना टाकलं का मग असं टोकरीत टाकेल आहे, तर या टोकरीला माखत आहे ना, त्याच्यामुळं मग काही टाकती नाही. पण मी अगोदरच टाकलं आहे, कारण परत मग काय होतं आहे, हलवता येत नाही बरणीमध्ये भरल्यावर, कारण 2 दिवसातच हलवायला लागत आहे तसं. त्याच्यामुळं मग ते तेल बाकीच्या ह्या खापणला असं लागत नाही. आणि टोकरीमध्ये टाकलं का मग ते सगळ्यांना लागून जातं नाही का मसाला एकदम असं मस्तपैकी. तर त्याच्यामुळं मग मी टोकरीतच टाकल्यानंतर काय आपल्याला थोडाफार झाला त्रास तर ह्या टोकरी धुवायचा किंवा टोकरीला मागतात आहे, काही अडचण येत नाही त्याची. मग अशा पद्धतीत आज मी बनवला. आणि कसा झाला मित्रांनो लोणचा ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीत बनवतात ते पण सांगा. हे माझ्या पद्धतीनं मी बनवलं आहे. काही माझ्याकडून थोडंफार चुकीचंही झालं असेल, कारण कधी आज नेमकं काय झालं, पाऊस आल्यामुळं माझी गडबड पण झाली, कारण विजा पण चमकत होत्या, पाऊस पण येत होता आणि वारा पण भरपूर होता. त्या वाऱ्यामध्ये अनुश्री घाबरत आहे त्या विजांमध्ये, त्याच्यामुळं मग ती झोपतही नव्हती. त्याच्यामुळं मी पटक्यात हे पण आपला परत मग आंबे पण जास्त सुकून जातील हे होडी कापलेल्या, त्याच्यामुळं मग मी लवकरच या अंधारामध्येच बनवायला घेतलं. तर आजचा अशा प्रकारे आपला लोणचा झाला आहे बनवून. आता आपण बरणीत भरणार आहे. आता आपण जी बरणी घेतली ही एकदम अशी स्वच्छ करून गेले, एकदम मस्त असे एकदम स्वच्छ फडक्यानं पुसून घेतले. आणि तरी पण आपण हे नाही काही कोरड्या फडक्याने परत पुसूनच घेणार आहे. आधी मस्त धुवून घेतली होती, ती सुकात ठेवली होती 2 दिवस, आणि आता परत तिच्यात काही कचरा बिचरा गेला असेल तर ते आपण हे ना पुसून घेऊ फडक्यानं. हे बघा आता ह्या अशा पद्धतीत आपण सगळ्या लोणचा भरून ठेवणार आहे. एकदम असं मस्तपैकी आपण बरणी कोरडी करून आणि ते ठेवून दिलं आहे. आणि हा लोणचं नाही का टिकायला वर्षभरही टिकतोय, कारण एकदम असं चांगल्या प्रकारे आपण बनवलं आहे. आणि ही एवढी बरणी आहे, ही 5 किलोची बरणी आहे. तर बघा आता आपलं नाही का ही आपली बरणी भरून आणि एवढा आपल्याला 1 किलो उरला आहे.
पण आपला 6 किलोला जास्त लोणचा होता. तर हे बघा, तर आता आपली बरणी भरली. आता हे नाही का, ही खापणार आहे बरणी. तर ही बरणी खाली बसली तर मगच आपण हे लोणचं याच्यात टाकणार आहे. आणि आता जवळ माझं लोणचं भरून आलं आणि आता उरलं आहे थोडं, तर तो काचेचा भरू आपण. तर आता मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्याकडून काही मसाले कमी झाले असते मित्रांनो. तर आता या अशा पद्धतीत भरला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये